मला सांगा, आता हे सगळं आजच त्या व्यक्तीला आपण पाहिलेलं आहे. आता ते म्हणतात का आता 25 आहे एका महिन्यात, अगोदर 46चे 25 झाले कसे काय? या ठिकाणी हा जो ठेका दिला आहे कुशलमधून दिला गेला. या ठिकाणी असलेले मुख्याधिकारी जे आहेत त्यांनी आल्या हा ठेका दिला होता. मुख्याधिकाऱ्यांनी हा ठेका ह्या संबंधित गाडेकरकडे दिला. गेले 6 महिने झाले नगरपालिकेच्या मिटिंगवर नगराध्यक्ष वारंवार सांगतात की त्यांना हजर करा. नगरसेवकांना कोण गाडेकर आहे, कर्मचाऱ्यांना कोण गाडेकर आहे तो कळला पाहिजे. काय पद्धतीने जुन्नर शहरामध्ये कामं चालू झालेली आहेत ती पाहिली पाहिजेत. त्या ज्या कुशलमधले कर्मचारी आहेत त्यांना यांनी वेळेत पगार दिला नाही. ते पगार न देण्याचं कारणसुद्धा त्यांचे डॉक्युमेंटच नाही, EF नाही, PF नाही. त्यानं ते म्हणतात का यांनी डॉक्युमेंट दिले नाही म्हणून आम्ही काढले नाही. नगरपालिकेकडं कर्मचारी नेमलं कसं? त्यांच्या हजेरी बुकंसुद्धा आज त्यांच्याकडे रेडी नाही आहेत पहिल्यापासून. आणि नुसते कर्मचारी काम हे मुळातमध्ये या ठिकाणी चाललेला हा सगळा बेबनाव जो आहे तो हे कुशलच्या माध्यमातून चाललेला बेबनाव आहे. आणि ज्यावेळेला नगराध्यक्ष सांगा, ठीक आहे, आता ते लोकांच्या लक्षात येतंय. मला सांगा, दर महिन्याला ह्या 46 लोकांसाठी किती वेतन दिलं जायचं यापूर्वी? आता शासन निर्देशानुसार 18,000 25,000 असं शासन निर्देशानुसार आहे. पण ह्यांची कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात कोणीतरी व्यक्ती येऊन फक्त 8,000 10,000 देऊन त्यांच्या सह्या घेऊन जायचं. अशा पद्धतीने ते कामकाज या ठिकाणी चालू होतं. 10,000 हजार कर्मचाऱ्यांचे पैसे कोणाकडे जातात, काय जातात हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. नाही, मी काय विचारलं, दर महिन्याला किती लाख रुपये ह्या अकुशलच्या गोंडस नाव खाली जायची? 12 लाखाच्या दरम्यान हे गोंडस काम चालू होतं. 12 लाख रुपये महिना. आणि हे नगर परिषदेत राहणाऱ्या जनतेच्या पैशातून का? हो, हे नगरपालिका फंडातून चाललेला उद्योग होता. नगरपालिकेचा फंड एक तर कमी असतो, त्याच्यातून आपल्याला सगळे व्यवस्थापन करायचं असतं आणि कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणं एखादं. आता ठीक आहे, हे बघा, मी काही प्रश्न विचारले तेवढे फक्त उत्तर, तुमचा अभ्यास प्रचंड आहे याच्यामध्ये. नगर परिषदेने कायम कर्मचारी हे साफसफाई वगैरे करण्यासाठी ॲक्च्युली नेमलेले आहेत. मग ही लोक करतात काय? ह्या लोकांकडून इतर जी कामं आहेत ती करून घेण्याची तशी आवश्यकता नसती. परंतु कर्मचाऱ्यांच्या हाताखाली चला आरोग्य विभाग आहे, त्यांना 7-8 कर्मचारी, आपले बगीचे आहेत त्यांना 2-3 कर्मचारी, शिवसृष्टी आहेत तिथं कर्मचारी, अशा पद्धतीनं सपोर्ट करण्याकरता फक्त हे कर्मचारी नेमले जातात. याची आवश्यकता तशी होती? तशी कर्मचाऱ्यांकडून म्हणजे शासनाकडून मला कळलं का ज्यावेळी हे भोळे नावाचे जे कोण CEO होते त्यांच्यापूर्वी कमी कर्मचारी होते आणि भोळे आल्याच्या नंतर हे अचानक कर्मचारी खूप वाढले. बरोबर आहे ना. हे ते गरज नसताना सुद्धा त्यांनी ते भरून घेतले. आवश्यकता नसताना सुद्धा भरून घेतलेले कर्मचारी आहेत. पण ते आता सगळेच कर्मचारी जुन्नर शहरातलेच या ठिकाणी. सांगा, दर महिन्याला 12 लाख रुपये तुमचे जातात 46 कर्मचाऱ्यांसाठी, तर त्यांनी निम्मेच पैसे भेटतात. मग 6 लाख जातात कुणाच्या घरी? मग तेच शोधायची मोहीम चालू आहे. तर आता तुम्ही पाहिलं की तो ठेकेदारच पळ काढण्याच्या भूमिकेत आहे. 6 लाख रुपये कुणाच्या काढत होतात. 6 लाख रुपये कुणाच्या तरी घशात नगर 100% जातात. ते काढणं गरजेचं आहे. ज्यांच्या घशामध्ये गेलेले आहेत ते काढणं या ठिकाणी गरजेचं आहे. बरं, पण आता मला सांगा, आता ॲक्च्युली 25ची यादी दाखवली जाते, अगोदर म्हणायचे आमचे 46 आहे. मग आता हे 21 जणांचे फुकट पगार कुठेतरी जायचे? 100% दाखवायचे 47, प्रत्यक्ष काम करणारे 25. त्यातल्याही 25 जणांमध्ये कोणाचे EF नाही, PF नाही. त्याचप्रमाणे पगारसुद्धा त्यांना निम्माच दिला जायचा. असा विषय. ते काय म्हणतात की आमच्याकडे आता ॲक्च्युली 25 कर्मचारी. हा, बरोबर ना. तुमच्या कागदपत्र रेकॉर्डला किती आहेत? 46. 47 जणांची यादी दाखवली. आता 21 जण ही कुठली आहेत? इथली आहे का कोण जादूची आकडा आहे का? नावं फक्त ऍड करून घेतलेली आहेत. ती ॲक्च्युली लोक काम करतात प्रॅक्टिकली. आता आम्ही पाहिलं त्यावेळेला एवढी कामं करत नव्हते. प्रचंड मोठा असा भ्रष्टाचार या ठिकाणी अकुशलच्या नावाखाली दिला म्हणजे केला जातोय. ही सगळी जी काही कर्मचारी आपण पाहतोय यांना 10-10 हजार रुपयाचं वेतन दिलं जातं आहे आणि त्यांचे राहिलेले काय 8,000 रुपये ही कोणतरी बोका याच्यावर डल्ला मारतोय. तर तो बोका कोण आहे तर ते शोधण्यासाठी आज या ठिकाणी संबंधी व्यक्तीला बोलवलं होतं. तर ते गाडेकर म्हणून आले. आता हे गाडेकर कोण आहे हे लोकांना माहितीच नाही. ही सगळी कर्मचारी म्हणतात का हे मधुकर काजळे किंवा त्यांच्या ह्या नगराध्यक्षाच्या पत्नी आहेत त्यांनी आमचे पैसे रखडून ठेवलेले आहेत.
म्हणजे नक्की याच्यामध्ये चाललंय काय, कुशलचा विषय काय. तर मला याच्यामध्ये असं कळलं का दर महिन्याला 6 लाख रुपये कोणतरी बोका नगर परिषदेच्या हे जनतेच्या पैशावर डल्ला मारत होता. तो बोका समोर येणं गरजेचं आहे. ह्या लोकांचे बाकीचे जे 10,000 रुपये 8,000 रुपये खालेत, तुमचे बाकीचे कोणी खात होतं कमिशन, ते तुम्हाला भेटावं अशी इच्छा आहे का? मला 10,000 पगार दिलेला आहे. तुम्हाला 18,000 दिलं पाहिजे. मेसेज होतं 17,500चा. मग निदान 15,000. ते काय माहीत नाही पण आता मला ठेवल्याप्रमाणे दिलाय पगार मला. तुम्ही डॉक्युमेंट सादर केली होती का सगळी? 5 महिन्याचे पेमेंट माझं बाकी आहे 5 महिने. फेब्रुवारीपासून. नाही तुम्ही ती काय ते त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही डॉक्युमेंट दिले नाही त्यामुळे तुमची कागदपत्र वगैरे करता आले नाही त्यामुळे. दिले तर आधार कार्ड ते सगळं दिले. मग ते का खोटं बोलतं? ते मला नाही सांगायचं पण मी दिलेले आहेत. तुम्हाला किती आता 17,000 पगार तुम्हाला द्यायला पाहिजे शासनाने. मेसेज होता मला 17,000चा पण 10,000 मला दिलं आत्तापर्यंत दिले. बघा 10,000 रुपये पगार दिलाय, प्रत्यक्षात 17,000चा विषय होता. काय होतंय ते बघत राहूया. आणि ह्या जुन्नर नगर परिषदेमध्ये अनेक गोड बंगाली. आता मला एक मुस्लिम समुदायाची लोक भेटली, त्यांनी काहीतरी कॉम्प्युटरचं सगळी माहिती अधिकारामध्ये डॉक्युमेंट घेतलेली. ते म्हणले बघा काहीतरी देवडे का काय नावाचं काहीतरी कोणतरी आहे, तर त्यांनी इतरत्र तो स्वस्त विकतो का काय सेवा देतो, नगर परिषदेला मात्र 4 पट दराने. ती सुद्धा ती डॉक्युमेंट घेतली. ते भोळे नावाचे जे कोण अधिकारी होते प्रचंड असा भ्रष्टाचार करून गेलेले आहेत. आणि आता हे सगळा भ्रष्टाचार उकरायचं काम मधुकर काजळे करतायत. ते बाकीचे कर्मचाऱ्यांची काय समस्या आहे ती पण एक दूर नक्की ते बोलणार का? बोलतील ना जा ना ते. नाही आज सीओ साहेब आहेत वाटतं. हां काय तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नगर परिषदेचे कर्मचारी आहात, कुशल की अकुशल? आधा कुशल कुशल नथी कुशल. काय समस्या आहे तुमची? 5 महीने का पगार नहीं मिला. घ्या. अहो हे लोक काबड कष्ट करतात आणि यांचे पगार नाही. 10,000 रुपये पगार देतात मी 10,000 रुपये. आणि अगोदर काय ATM कार्ड तुमचं घ्यायचं हे खरं होय का काय? ATM दिले, चेकबुक दिले, आता बैंक में तो पैसे डाले नहीं, आता हाथ में पैसे दिए 10,000 रुपये. ATM कुणाला दिलं तुम्ही? हमारे पास दिले. हां हमारे पास है ATM. बरं पण अगोदर कोणाकडे होतं ते? उनके पास था वो. उनके मतलब कोण का कोण गणेश का कामरे उसके पास था. कोण? क्या है उसका? प्रथमेश के पास. प्रथमेशच्या ताब्यामध्ये तुमचं ATM होतं? हाँ उसके पास था. चेकबुक भी होतं का सब तुमचं? उसके पास था. बाद में हमको दिया हमको. ते काय दिलं तुम्ही त्यांना? जब ये हम फॉर्म करे ना, क्या अपने खोले ना हम ये, जब उन्हें दिया फिर. मग ते ATM कार्डाचा वापर करायचे तुमच्या? हाँ उसके बाद दिए ना हमको ATM. तुम्ही मागितलं नाही का? बोले थे देता बोले. कार्डाचा वापर करत होतोय. हां हो. बरं. आणि आम्ही मागितलं तर आम्हाला तो नाही देणार. प्रथमेश कांबळे हो. कुठला आहे हा? पाडळी. ह्याचा कोण असेल ना साथीदार वगैरे, तुम्हाला कोणावर संशय? हो म्हणतो गाडेकरी. गाडेकर माझा बॉस आहे. बरं मला सांगा, हा प्रथमेश कांबळेंनी तुमच्याकडून ATM कार्ड घेतलं, मग ते कशासाठी घेतलं? ते सांगले ना फक्त म्हणतो ते आमच्याकडे ठेवायला लागेल तुम्हाला. पासवर्ड? पासबुक पण त्याच्याकडे. नाही पासवर्ड. ATM कार्डला एक पिन नंबर असतो, आपण पैसे काढतो त्याच्याकडे ते सगळं होतं. ते ATMच्या खात्यावर तुमचे पैसे यायचे का? ते हां. पगार हं. किती यायचा? मला 19 दाखवायचा. खात्यात यायचा? हां आणि कमी किती व्हायचा? 10 देते मला. मग ते 9,000 ATMच्या माध्यमातून काढले जायचे का? हो. जुन्नरच्या जनतेनं जरा डोळे उघडा आणि जरा बघा हा भ्रष्टाचार. आणि तुम्ही किती महिने काम करताय पगार नाही? मी 12 वर्ष नोकरी करतोय सर. 12 वर्ष? मी खरं तसं 5,000 दिवस काढलेले आहेत, पण आता एवढंच माझी पगार वाढ झाली म्हणून एवढं मिळतं मला. 10,000 कसं जगताय तुम्ही? काय बोलायचं. ते कोण बोका आहे त्यांनी लाज बाळगावी. ह्या सर्वसामान्य जनतेच्या तुम्ही त्यांच्या याचं दलाली खाताय. मी अर्धा कुशलमध्ये बसतोय. अर्धा कुशलमध्ये 1,150 रुपये रोज आहे, म्हणजे 34,500 मला पगार आहे, पण देतात 10. बरं आता त्यांनी 46 का 47 कर्मचारी लावले, तेवढे आहेत का? आहे पण काम करतात का? कामाला 25च दिसतात मला. जुन्नरच्या जनतेनं बघा 21 लोकांचे फुकट पगार काढून जातात, कोणाच्या तरी घरात जात आहेत. याचा शोध लागला पाहिजे. जेवढी बातमी करायला आलो त्यावेळी ते गाडेकर बोलत नव्हते. आपण बातमी केली तो कोणतरी उंचाला माणूस होता, तो मागून शेवटपर्यंत खुनवाखुनवी चालली होती.
परंतु हे जे सत्य आहे हे समोर आलं पाहिजे. मग सीओ करतात काय, नगराध्यक्ष करतात काय, असा देखील प्रश्न निर्माण होतोय. आता ही लोक मागतात पैसे नगरसेवक नगराध्यक्षाकडं, नगराध्यक्ष म्हणतो ते गाडीकर का मागायची, यांनी जायचं कुठं. आणि ज्यांनी इथं यांची मलई खालेली आहे तो नामनिराळच राहिलेला आहे.